ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार. उत्तिष्ठत जाग्रत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कविता बघणार आहोत. नका सोडू ध्यानाभ्यास. नका सोडू ध्यानाभ्यास. ध्यानाबद्दल उत्सुकता सगळ्यांना वाटत असे. ध्यान करणे कठीण आहे, करतो तोची जाणत असे. करतो तोची जाणत असे. तर आज आपल्या कवितेचं पहिलं कडवं आहे. ध्यानाबद्दल उत्सुकता सगळ्यांना वाटत असे. ध्यान करणे कठीण आहे, करतो तोची जाणत असे. आजच्या युगामध्ये ध्यान हा विषय अतिशय चर्चेचा झालेला आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण ध्यान केलं पाहिजे. म्हणजे ध्यान केल्यामुळे आपल्याला लगेच फायदे मिळतात अशी सगळ्यांची मानसिकता झालेली आहे. आणि त्यामुळे यूट्यूबमध्ये, न्यूजपेपरमध्ये किंवा बाकी इतर माध्यमातून आपल्याला हे सांगितलं जातं की तुम्ही ध्यान करा, आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतील. आता बघा, आपण कधीकधी प्रलोभनाला बळी पडतो. ध्यान करणं चांगलं आहे, पण चुकीच्या पद्धतीनं जर आपण ध्यान केलं तर त्याचे दुष्परिणाम पण आहे. पतंजली त्यांच्या योगसूत्रामध्ये म्हणतात की ध्यानामुळे अनेक प्रकारच्या व्याधी होऊ शकतात. ध्यानामध्ये अनेक प्रकारचे विघ्न निर्माण होऊ शकतात. तेव्हा काहीही जाणून न घेता, योग्य गुरूचं मार्गदर्शन न घेता स्वतःच्या मनाप्रमाणे ध्यान करायला गेलं तर कधीकधी आपल्याला चांगल्यापेक्षा वाईट परिणामच जास्त भोगावे लागतात. मागच्याच आठवड्यात एक कपल आलं होतं. ते म्हणाले की आम्ही एक चॅनल बघतो, त्या चॅनलवर कुंडलिनी जागरण ध्यान शिकवलं जातं. आणि ते ध्यान आम्ही 2 महिने केलं आणि आता तेव्हापासून डोकं फार दुखायला लागलं, हृदयाचे ठोके वाढले, BP वाढली आणि अनेक प्रॉब्लेम व्हायला लागले. आता बघा, जेव्हा त्यांनी चॅनल बघून ध्यान करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हे कळलं नाही की कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न कधीच करू नये. कुंडलिनी आपोआप जागृत होते जेव्हा आपलं मन पवित्र होते. आपण जोर करून कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि बाय चान्स ती जर जागृत झाली तर त्या कुंडलिनीचा वेग आपलं शरीर सहन करू शकत नाही. बरेचदा लोक पागल होतात. म्हणजे अशा कितीतरी जीवनामध्ये समस्या निर्माण होतात. तेव्हा आपण कुणालाही न विचारता स्वतःच्या मनाने किंवा यूट्यूब बघून ध्यान करण्याचा अभ्यास करू नये. कारण आज इतक्या प्रकारचे ध्यान लोक आपल्याला सांगतात, काय करावं हेच कळत नाही आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. म्हणून तुम्ही योग्य गुरूचं मार्गदर्शन घ्या. स्वतःच्या मनानं काहीही करू नका. आणि हे लक्षात ठेवा की ध्यानामुळे तुम्हाला 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात लगेच काहीतरी परिणाम दिसतील अशी अपेक्षा ठेवू नका. कारण ध्यान चिकाटीनं करत राहावं लागतं. आपण म्हटलं की लगेच काहीतरी आपल्याला मिळेल. आणि ध्यान करण्याचा उद्देश पण लक्षात ठेवा. ध्यान कशासाठी करायचं? सिद्धाई प्राप्त करून घेण्यासाठी, जगामधल्या गोष्टी मिळविण्यासाठी. अशा गोष्टीसाठी जर आपण ध्यान करत असू तर आपण आपली शक्ती व्यर्थ खर्च करत आहोत. अशा गोष्टीच्या मागे धावायचे नाही. ध्यान करण्याचा उद्देश आहे
मनाला पवित्र करणं, मनाला एकाग्र करणं आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या ध्येयाकडे जाणं. म्हणजे आपलं मन जेवढं पवित्र होईल तेवढी आपल्यामधली आत्मशक्ती जागृत होईल, तेवढं आपण भगवंताच्या जवळ जाऊ, तेवढं आपलं मन शांत होईल, मनामधले विकार कमी होतील. तर हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण ध्यान करतो पण आपल्यामध्ये अजूनही क्रोध आहे, म्हणजे आपलं ध्यान काहीच कामायचं नाही. ध्यान केल्यामुळे मन शांत झालं पाहिजे, तुमचा लोभ, तुमचा क्रोध, तुमचे विकार कमी झाले पाहिजे. ते कमी होत नाही, ते वाढत असेल तर तुमच्या ध्यानाचा काहीही उपयोग नाही. म्हणून बरेचदा आपण ध्यान करतो पण उत्सुकतेमुळे थोडे दिवस एक प्रकारे करायचं, मग त्यापासून काही मिळत नाही मग सोडून द्यायचं, मग दुसऱ्या प्रकारे करायचं, तिथेही काही फायदा होत नाही मग सोडून द्यायचं, मग तिसऱ्या प्रकारे करायचं. बघा, अशा प्रकारे आपण कधीच करू नये. असं केल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कधीही परिणाम दिसणार नाही. म्हणून एकच पद्धत धरून ठेवायची. म्हणून म्हटलं आहे की ध्यानाबद्दल उत्सुकता सगळ्यांना वाटत असे. आपण ध्यान केलं पाहिजे, ध्यान केल्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये काय फरक पडणार आहे, म्हणजे ही उत्सुकता सगळ्यांनाच वाटते, सगळे प्रयत्न पण करतात. पण ध्यान करणे कठीण आहे, करतो तोची जाणत असे. पण ध्यान करणं तेवढं सोपं नाही. जो ध्यान करतो त्यालाच त्याची कल्पना असते. आपण नुसतं 10-15 मिनटं ध्यान केलं, आपल्याला काहीही कळणार नाही, काहीही रिॲक्शन येणार नाही. पण जी व्यक्ती 1 तास 1.5 तास ध्यानाला बसते त्याला कळतं की इव्हन शांत बसणंसुद्धा किती अवघड आहे. आपल्याला बसण्याची सुद्धा कुठे सवय आहे. आपण 15-20 मिनटाच्या वर बसूच शकत नाही. आपण चुळबुळ करू लागतो, आपलं शरीर हालायला डोलायला लागतं. म्हणजे शरीराला शांत करणंसुद्धा कठीण आहे. तुम्ही 1 ते 1.5 तास नुसते बसून जरी राहिले तरी तुम्ही बरीच कमाई केली. त्याला म्हटलं आहे आसन सिद्ध. पहिले आपल्याला आसनामध्ये सिद्ध व्हावं लागेल, कमीत कमी 1 तास बसण्याचा अभ्यास करावा लागेल, मग ध्यान हो की न हो. पण नुसतं बसून जरी आपण राहिलं, मांडी घालून जरी आपण 1 तास बसू शकलो तरी भरपूर आपण प्रगती केली असं म्हणता येईल. पण जे ध्यानच कधी करत नाही आणि केलं तरी 10-15 मिनटंच करतात, त्यांना कळत नाही की ध्यान किती अवघड आहे. त्यांना वाटतं की ध्यान फार सोपं आहे, एक 10-15 मिनटं केलं की संपलं. 10-15 मिनटं ध्यान करून काहीही होणार नाही. ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही 10-15 मिनटापासून सुरू करू शकता. सुरुवातीला आपण काही खूप मोठी अपेक्षा ठेवू शकत नाही, पण हळूहळू तुम्ही ध्यानाची वेळ वाढवली पाहिजे. सुरुवातीला 15 मिनिट, मग 20 मिनिट, 25 मिनिट, अर्धा तास, 1 वर्षानं 1 तास तरी तुम्ही बसू शकला पाहिजे. जे जशी जशी तुम्ही ध्यानाची वेळ वाढवाल तसं तसं तुम्हाला कळेल की ध्यान करणं किती अवघड आहे. शरीरच शांत बसत नाही तर मन तर एवढं चंचल आहे, मन शांत कुठून बसणार. म्हणून प्रयत्न करायचे. अवघड तर आहे पण सोडून द्यायचं नाही आणि नुसतं कुतूहल ठेवायचे नाही. काहीतरी मिळेल, प्रकाश दिसेल, सिद्धाई मिळेल अशा अपेक्षेनं तर मुळीच करू नये. करत राहायचं, अपेक्षा काही ठेवायची नाही. आपल्याला दिसेल की आपल्या स्वभावामध्ये बदल होत आहे, आपल्या प्रकृतीमध्ये बदल होत आहे, आपलं मन हळूहळू शांत होत आहे. आता आपली इतरांशी भांडणं होत नाही, पण बऱ्यापैकी क्रोधावर नियंत्रण केलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपोआप घडतील. तुम्हाला काहीही जोर करून करायची गरज नाही. तुम्ही ध्यानाचा अभ्यास जर करत राहिलात तर लोकांना तुमच्यामधला बदल दिसेल. तुम्हाला जरी दिसला नाही तरी लोकांना दिसेल की अरे हा 5 वर्षापूर्वी कसा होता आणि आज कसा शांत आहे, हे लोकांना तुमच्यामध्ये दिसून येईल. तुमच्यातला फरक लोकांना कळेल. म्हणून घाई करू नका, कसलीही अपेक्षा करू नका, पण नियमितपणे योग्य मार्गदर्शनानुसार, गुरूच्या मार्गदर्शनानुसार
नियमितपणे ध्यान करत राहा. सुरुवातीला 15 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं करा. एकदम झेपणार नाही, कारण आपली तेवढी तयारी नाही. आणि मग हळूहळू वेळ वाढवत जा. मग तुम्ही 1 घंट्यापर्यंत आरामात बसू शकता. काहीही शरीराची हालचाल न करता तुम्ही बसू शकता, पण त्याला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. सुरुवातीला उत्साह वाटतो, टिकतो फारच थोडे दिवस. काहीतरी कारण सांगून ध्यानाचा करतो आळस. जेव्हा आपण सुरुवातीला ध्यान सुरू करतो तेव्हा आपल्यामध्ये खूप उत्साह असतो. त्याला म्हटलं आहे आरंभ शूरत्वम. सुरुवातीला खूप उत्साह वाटतो. आता नवीन दीक्षा घेतलेली आहे. सुरुवातीला तो 1000 वेळा जप करेल, 2000 वेळा जप करेल. सुरुवातीला खूप उत्साह असतो की आपण काहीतरी केलं पाहिजे. चांगलंच आहे, पण हाच उत्साह शेवटपर्यंत टिकवून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आपला उत्साह शेवटपर्यंत टिकून राहत नाही. सुरुवातीला जेव्हा आपण साधना सुरू करतो तेव्हा आपल्याला खूप उत्साह वाटतो. आपण केलं पाहिजे, दिवसातून 4 वेळा केलं पाहिजे, रात्री केलं पाहिजे, सकाळी केलं पाहिजे. आपल्याला खूप उत्साह वाटतो, आनंद पण वाटतो आणि आपल्याला काही ना काहीतरी अनुभूती पण येतात. पण जसे जसे दिवस जायला लागतात तेव्हा ध्यानामधली आवड आपली कमी कमी होत जाते. कारण एवढं सोपं नाही. ध्यान करायला बसणं म्हणजेच एक संघर्ष आहे. हा मनाशी संघर्ष आहे आणि बरेचदा आपण संघर्ष करण्याचं टाळतो. आपल्याला वाटते की ध्यानाला बसणं म्हणजे काय, वेळेचा दुरुपयोग करणं आहे, आपली वेळ व्यर्थ गमावणं आहे. काहीच होत नाही. मन कधीच स्थिर होत नाही, नेहमी अशांतच राहते. मग ध्यानामध्ये आपण बसायचं आणि वेळ आपली वाया कशाला गमावायची. लोकांना असं वाटू लागते की ध्यानासाठी दिलेली वेळ म्हणजे व्यर्थ गमावलेली वेळ आहे. कारण ध्यान करून काहीही फरक पडत नाही. मन कधी शांत झालं नाही. आपण इतके दिवस ध्यान केलं, काय झालं, काहीच मिळालं नाही. म्हणजे अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये यायला सुरू होते. मग आपला उत्साह कमी होतो, कारण आपल्याला आपल्या स्वतःशीच लढाई करावी लागते. आपल्या मनाशीच युद्ध करावं लागतं. हे मन काही केलं आवरत नाही आणि आपण त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आणि हे कुणालाही नको असतं. कारण मनाला सैरावैरा सोडून देणं म्हणजे सोपं आहे ना, काहीच करावं लागत नाही. तुम्ही एखादा चेंडू घेतला, तो चेंडू फेकला, तो जाईल. आता तो चेंडू फेकला, पण तो जर तुम्ही एखाद्या भिंतीला फेकून मारला तर तो तुमच्याकडे परत येईल, त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होईल. अशा प्रकारे मनाला मोकाट सोडून देणं, त्याच्यामध्ये काही बहादुरी नाही. ती सगळी एनर्जी तुमची वाया जाईल. पण जर तुम्ही तुमच्या मनातल्या विचारांना रोखण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या मनामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होईल. पण तिथे संघर्ष करावा लागतो. कुठेतरी विचारांना आळा घालावा लागतो, कुठेतरी विचारांना कंट्रोल करावं लागतं आणि ते करायचं आपल्या जीवावर येतं. कारण अवघड आहे, होत नाही. सुरुवातीला तर होतच नाही. आपल्याला वाटतं की ध्यान करणं फार सोपं आहे, पण जेव्हा आपण करतो आणि जेव्हा आपल्याला हे अडथळे दिसतात तेव्हा मग आपण काहीतरी कारण सांगतो. अरे आज ध्यानाला बसला नाही सकाळी, नाही सकाळी ना खूप बिझी होतो, खूप घरचं काम होतं, मला ऑफिसमध्ये लवकर जायचं होतं, किंवा काल मी खूप थकलेलो होतो, मला झोप झाली नाही म्हणून सकाळी थोडं जास्त झोपलो. म्हणजे काहीतरी छोटी मोठी कारणं देऊन आपण ध्यान टाळण्याचा प्रयत्न करतो. ही कारणं क्षुल्लक असतात. ही कारणं काही कारणं नव्हे, पण ॲक्च्युली आपल्याला काहीतरी बहाणा पाहिजे असतो. कारण आपल्याला करायचंच नाही, आपल्याला ध्यानच करायचं नाही. आता जर ध्यान आपल्याला अवॉइड करायचं आहे तर काहीतरी कारण दिलं पाहिजे. म्हणून सुरुवातीचा उत्साह शेवटपर्यंत टिकत नाही. त्यामुळे ध्यानाचे परिणाम पण आपल्याला दिसत नाही. सुरुवातीला 3-4 वर्ष 5 वर्ष आपण करतो, नंतर हळूहळू वेळ कमी कमी होत जाते. मग कसं तरी गुरुने सांगितलं 108 वेळा जप करायचा, 15 मिनटं बसायचं,
म्हणजे असं होतं मग, म्हणजे ध्यानसुद्धा एक काम होऊन जातं. म्हणजे मग ते आपल्याला बोरिंग व्हायला लागतं. अरे हे काय आहे, काय होणार आहे, आणि नंतर शेवटी शेवटी जर आपण सोडूनच देतो, काहीच करत नाही. आपल्याला वाटतं की आयुष्यभर करूनही काही झालं नाही, आता काय होणार आहे. साधकाच्या जीवनामध्ये अशा गोष्टी येऊ शकतात. म्हणून साधकानं खूप सावध राहायला पाहिजे. कारण मनामध्ये जे संस्कार आहे ते संस्कार वर येतात आणि त्यामुळे आपण घाबरतो आणि ध्यान करणंच सोडून देतो. पण जे होईल ते होईल. आपण ध्यान सुरू ठेवलंच पाहिजे. इथे हेच म्हटलं आहे की सुरुवातीला खूप उत्सुकता वाटते, पण काही दिवस गेल्यानंतर आपला ध्यानामधला इंटरेस्ट, ध्यानाची आवड आपली कमी 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 होत जाते आणि काही दिवसानं ते ध्यान आपण बंदच करून देतो. मग आपण आहोत तिथेच राहतो, आपली मुळीच प्रगती होत नाही. म्हणून हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कर्म करणे सोपे आहे, मन राहते गुंतून कामात, ध्यानासाठी शांत बैसता, जुने विचार करती आघात. ध्यानापेक्षा कर्म करणं सोपं आहे. कारण जेव्हा आपण कोणतंही काम करतो तेव्हा त्या कामामध्ये आपलं मन गुंतून राहतं, त्यामुळे मनामध्ये बाकीचे विचार येत नाही. जर आपण एकाग्र मनानं काम केलं तर, बघा लक्षात ठेवा, तुमचं मन चंचल आहे आणि तुम्ही लक्ष देऊन काम करत नसेल तर त्या कामामुळे काही उपयोग होणार नाही. तर इथे ध्यानामध्ये जर आपलं मन लागत नसेल तर आपण काम करू शकतो. आपण आपलं घरचं काम पण करू शकतो एकाग्र मनानं. पण जर आपण भगवंताचं काम करू शकलो, जर आपण कर्मयोग करू शकलो, जर आपण सत्कर्म करू शकलो तर अजून आपल्याला रिझल्ट जास्त मिळतात. कारण निष्काम कर्म केल्यामुळे आपलं मन पवित्र पण होतं आणि एकाग्र पण होतं. कारण आपण तर 24 तास ध्यान करू शकत नाही. स्वामी विवेकानंदांना हे माहिती होतं की रामकृष्ण मठ सुरू केल्यानंतर तरुण मुलं इथे येतील, रामकृष्ण संघाचे सदस्य होतील, ते रात्रंदिवस तर ध्यान करू शकणार नाही. मग त्यांची आध्यात्मिक प्रगती कशी होईल. म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे, भगवंताचं काम केलं पाहिजे, निष्काम भावे काम केलं पाहिजे. त्यामुळे सुद्धा ते आपल्या आध्यात्मिक ध्येयाकडे जाऊ शकतील. जसं आपण ध्यानाला बसतो, मनाद्वारे ध्यान करतो, पण कर्म म्हणजे काय आहे, शरीराद्वारे काम करणं. जेव्हा शरीराद्वारे आपण कर्म करतो ते सुद्धा एक प्रकारे ध्यानच आहे. पण मात्र ते कर्म कसं पाहिजे, ते स्वार्थी कर्म नको, ते फलाची आकांक्षा करणारं कर्म नको. निष्काम भावानं फलापेक्षा सोडून, फलाची अपेक्षा सोडून कर्म केलं तर मन पवित्र होतं. अभ्यासेप्य असमर्थोसी मत्कर्म परमो भव. म्हणजे तू जर ध्यानाचा अभ्यास करायला असमर्थ असशील तर माझं काम कर आणि माझं काम करूनसुद्धा तुला तीच अवस्था प्राप्त होईल. म्हणून हा पर्याय आहे. सुरुवातीला निष्काम कर्म करून हळूहळू आपल्याला मन पवित्र करायचं आहे. मग एकदा का मन पवित्र झालं तर ते आपोआप शांत होईल. म्हणजे त्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागणार नाही. ध्यानाला बसताच आपलं मन एकाग्र होईल, कारण आता मन पवित्र झालेलं आहे. म्हणून मन पवित्र केल्याशिवाय मन एकाग्र होत नाही. म्हणून पवित्रता ही महत्त्वाची आहे आणि ती कर्मामुळे सुद्धा आपण प्राप्त करून घेऊ शकतो. विचारांचा सामना करणे सगळ्यांनाची शक्य नसे, विचारांचे प्राबल्य बघूनी मन भयभीत होत असे. आता जेव्हा आपण ॲक्च्युअल ध्यानाला बसतो तेव्हा मनामध्ये खूप विचार यायला लागतात. आपल्याला वाटतं की मी ध्यान करत नव्हतो तेव्हा एवढे विचार येत नव्हते. आता मी ध्यान करायला बसलो पण मनामध्ये एवढे विचार यायला लागले, विचाराची संख्या तर वाढली. मनामध्ये विचार होतेच, पण आपण कधीच शांत बसलो नाही. आपलं मन मेकॅनिकली विचार करतच होतं. ते नेहमीच विचार करत राहते, ते एक क्षण पण शांत बसत नाही.
पण आपल्याला ते माहिती नसते, कारण आपलं त्यांच्यावर लक्ष नसतं. पण जेव्हा आपण ध्यान करायला बसतो आणि जेव्हा आपलं मन एकाग्र व्हायला लागतं, तेव्हा दिसतं की मनातल्या सगळ्या स्मृती, सगळ्या आठवणी, भविष्यकाळाच्या योजना, हे सगळं काही तुमच्या मनात यायला लागतं आणि तेव्हा तुम्हाला त्याबद्दल ज्ञान होतं. म्हणजे हे विचार येत राहतात नेहमीच, पण तुम्ही कशामध्ये तरी गुंतलेले असता म्हणून तुम्हाला ते कळत नाही. पण सगळं काम सोडून शांत बसलं की मग हे सगळे विचार यायला लागतात आणि इतके असंख्य विचार येतात, इतके अश्लील विचार येतात की आपण भयभीत होतो. आपल्याला वाटतं की ही पीडा कुठून आली. आपण ध्यान करत नव्हतो तेव्हा बरं होतो, तेव्हा एवढे विचार मनामध्ये नव्हते, विचार एवढे त्रास देत नव्हते. आता तर खूपच विचार मनामधले वाढलेले आहे. ते सुरुवातीला वाढतील, घाबरण्याचं काही कारण नाही. सुरुवातीला ते वाढतील, पण हळूहळू ते कमी कमी पण होतील, म्हणून भयभीत होण्याचं काहीही कारण नाही. असं होतच असते. जेव्हा सुरुवातीला आपण ध्यान सुरू करतो तेव्हा मनामध्ये खूप विचारांची संख्या येतात. आपल्याला सांगितलेलं असते की भगवंताचं चिंतन करा, पण भगवंताचं चिंतन होतच नाही. ह्या संसाराचं चिंतन जास्त होतं, कारण इथपर्यंत सगळे संसाराचे विचार भरलेले आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एका हिंदूला मुस्लिम करण्यात आलं. त्याला म्हणायचे की आता तू अल्ला म्हणत जा, अल्ला म्हणत जा, अल्ला म्हणत जा. तो अल्ला अल्ला म्हणायचा आणि मधून काली काली पण म्हणायचा. तेव्हा तो मुल्ला रागावला, अरे हे काय काली काली म्हणतो, अल्ला अल्ला म्हणत जा. तो म्हणाला की मुल्ला साहेब म्हणे इथपर्यंत काली आहे, इथपर्यंत काली भरलेली आहे, कारण मी सारा जीवन कालीचंच नाव घेत होतो. आता जेव्हा मी अल्लाचं नाव घेण्याचा प्रयत्न करतो तर ती काली आतून त्या अल्लाला बाहेर फेकून देते आणि कालीचंच नाव येते. तर मी काय करू. अशा प्रकारे आपली गत आहे. इथपर्यंत संसाराचे विचार भरलेले आहे. जन्मोजन्मी आपण हेच केलेलं आहे आणि आताही तेच करत आहोत. तेव्हा ते विचार वर येणं स्वाभाविक आहे, कारण इथपर्यंत आहेच ते. आपण नवीन विचार कधी तयारच केले नाही. आता आपण नवीन मार्ग स्वीकारला आहे. तर नवीन मार्ग स्वीकारल्यामुळे नवीन संस्कार निर्माण व्हायचे आहे. नवीन संस्कार निर्माण व्हायला वेळ लागतील, एकदम एका दिवसात होणार नाही. पण हळूहळू हे नवीन विचार जेव्हा वाढत जातील तेव्हा ते विचार आपोआपच कमी होत जातील. त्यांची शक्ती दुर्बल होईल, ते तेवढे पॉवरफुल राहणार नाही. म्हणून आपल्याला घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. बिलकुल घाबरायचे नाही. विचार येतात ना, येऊ द्या, येतील आणि निघून जातील. म्हणून विचारांचा सामना करणे सगळ्यांनाची शक्य नसे. विचारांचे प्राबल्य बघून मन भयभीत होत असे. बरेच साधक घाबरून जातात, कारण विचार त्यांच्यावर एवढे हावी होतात की त्यांना कळतच नाही की यांना शांत कसं करायचं. आणि संघर्ष करून करून डोकं गरम होतं आणि पुष्कळ शक्ती त्यामध्ये आपली जाते. पण पर्याय नाही, शॉर्टकट नाही. प्रत्येक साधकाला ह्या मार्गामधून जावंच लागेल. हे सगळे प्रॉब्लेम प्रत्येक साधकाला फेस करावेच लागतील. इथे कुठे शॉर्टकट नाही. जे आहे ते सत्य अवस्था आहे. पण मात्र घाबरायचं नाही, करत राहायचं. एक दिवस आपल्याला प्रकाश दिसेलच दिसेल. पण आपण मध्येच सोडून दिलं, मध्येच थांबलो तर आपली प्रगती मात्र तिथेच थांबेल, तिथेच खुंटेल. पुढे आपण जाऊ शकणार नाही. कसे आहे अवचेतन मन, हे ध्यानानेच कळू शकते. चंचल मनाला संयत करणे अशक्य प्राय वाटू लागते. आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड कसं आहे हे आपल्याला माहिती नाही, कारण आपल्याला ह्या जन्मातलंच आठवत नाही, लहानपणातल्या गोष्टीच आठवत नाही. आता असे अनेक जन्म होऊन गेले आणि हे सगळे संस्कार अचेतन मनामध्ये पडलेले आहे. अनकॉन्शियस माइंडमध्ये हे सगळं आहे, कुठेही गेलेलं नाही आहे. तर हे सगळे सबकॉन्शियस माइंडमध्ये पडलेले आहे.
जेव्हा आपण ध्यान करायला बसतो तेव्हा आपण जेव्हा मनाचं मंथन करतो तेव्हा जेव्हा आपलं मन खोल जाऊ लागतं तेव्हा त्या अचेतन मनामधले काही विचार वर यायला सुरुवात होते आणि अचेतन मनामध्ये इतका काही कचरा पडलेला असतो. आपल्याला वाटत नाही की आपण हे एवढं सगळं केलेलं असेल, कारण आपण जे काही करतो, जे काही कर्म करतो, जे काही विचार करतो तेच असतात तिथे, दुसरं नवीन काही नसतं. सगळे आपले कर्म, विचार, शब्द हे सगळे तिथे असतात. ते सुप्त रूपामध्ये असतात, अतिशय सूक्ष्म असतात, पण ते तिथे असतात, ते काही नष्ट होत नाही. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण ते आपलं अचेतन मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्या अचेतन मनामधून सुद्धा बऱ्याच गोष्टी बाहेर पडू लागतात. आता जेव्हा कधी आपल्याला आठवतही नाही की अरे हे विचार जे येत आहे हे तर मी कधी याची कल्पनाही केली नाही, या जन्मामध्ये तर मी कधी विचारही केला नाही, तरी ते येतात. कधी तुम्हाला भयानक स्वप्न पडतील. रात्री तुम्हाला कदाचित स्वप्नामध्ये असे काही विचित्र दिसतील प्रकार की जे तुम्ही या जन्मामध्ये कधीही केलेले नाही, पण तुम्ही मागच्या जन्मात ते सगळं केलेलं आहे. ते आता सबकॉन्शियस माइंड जागं होत आहे, म्हणून ते विचार जेव्हा वर येतील तुम्हाला वाईट स्वप्न पण पडतील, मनामध्ये वाईट विचार पण खूप येतील. हे सगळं येतील कारण अवचेतन मन किंवा अचेतन मन जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हाच आपल्याला कळू शकतं. तोपर्यंत आपल्या मनामध्ये काय पडलेलं आहे आपण कल्पनाही करू शकत नाही. लोकांना जेव्हा हिप्नोटाईज करतात तेव्हा सगळ्या जुन्या जन्माच्या आठवणी ते सांगू लागतात, कारण त्यांचं मन अचेतन मनामध्ये जातं, कॉन्शियसनेस. तेव्हा इथे अचेतन मन जागृत झालं, वाईट संस्कार आले तरी येऊ द्या, चांगलं आहे. आतला सगळा कचरा बाहेर निघून जात आहे. आतमध्ये सडत कुजत राहण्यापेक्षा बाहेर निघून गेलेला केव्हाही बरं. म्हणून कसे आहे अवचेतन मन हे ध्यानानेच कळू शकते. जर आपण ध्यानासाठी शांत बसलो तरच आपल्याला आपल्या अचेतन मनाचा अभ्यास करता येतो, अचेतन मनाबद्दल जाणून घेता येतं. आपण स्वतःला जेवढं चांगलं समजतो तेवढं चांगलं आपण नाही. कदाचित या जन्मामध्ये आपण खूप चांगलं असू, पण याच्या पूर्वजन्मी आपण काय केलं हे आपल्याला तरी कुठे माहिती आहे. आपण अनेक दुष्कृत्य केले असेल कुठे माहिती आहे, पण मात्र ते काही नष्ट झालेले नाही. ते अचेतन मनामध्ये सगळे आहे आणि ते मधून वर डोकावतील. ते जरी वर डोकावत असले, बाहेर यायचा प्रयत्न करत असले तरी आपण ध्यान सोडायचं नाही, शांतपणे करत राहायचं आणि मुळीच घाबरून जायचं नाही. चंचल मनाला संयत करणे अशक्य प्राय वाटू लागते. तेव्हा आपल्याला वाटते की आता काही खरं नाही, आपल्याला काही हे जमणं शक्य नाही. आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. स्वामी ब्रह्मानंदजी राखाल महाराज ध्यान करत होते कालीच्या मंदिरात. त्यांच्या मनामध्ये हे असे खूप वाईट विचार यायला लागले. त्यांनी ध्यान सोडून दिलं. म्हणजे उपयोग काय? इथे भगवान श्री रामकृष्णांकडे येतो, ध्यान करतो आणि मनामध्ये असे वाईट विचार येतात, मन शांत होत नाही. ते ध्यानामधून उठले आणि जायला लागले. रस्त्यामध्ये भगवान श्री रामकृष्ण भेटले. अरे म्हणे राखाल काय झालं, तू ध्यान करत होता? नाही म्हणे काही उपयोग नाही ध्यान करून, इतके दिवस ध्यान करतो म्हणे काहीच झालं नाही म्हणे, खूप वाईट विचार मनामध्ये येतात, ध्यान वगैरे मी आता सोडून देणार आहे म्हणे. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी राखालच्या जिभेवर मंत्र लिहून दिला, जा म्हणे आता ध्यान कर. आणि राखाल जाऊन पुन्हा ध्यानाला बसला आणि मन एवढं ध्यानामध्ये डुबून गेलं की बाहेरच्या जगाचा विसर पडला. भगवान श्री रामकृष्णांकडे ती शक्ती होती. त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमधले विचार एका क्षणात नष्ट करून टाकले. म्हणून त्यांचं मन एकाग्र झालं आणि त्यांना अनुभूती आली. म्हणजे बघा, हे अवताराला शक्य आहे, महापुरुषांना शक्य आहे. ते एका मिनिटात तुमचं मन पवित्र करून देऊ शकतात, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. पण त्यासाठी भगवंतावर भक्ती पाहिजे, भगवंतावर प्रेम पाहिजे, शरणागती पाहिजे.
तर भगवंतसुद्धा आपल्याला मदत करेल, कारण तो तर आहेच, तो आपल्या पाठीशीच आहे. तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. नका सोडू ध्यानाभ्यास, बघा केवळ साक्षी होऊन, ध्यानाचा अभ्यास करिता मन जाईल शांत होऊन. कितीही विघ्न आले, कितीही मन चंचल झालं, कितीही वाईट विचार आले, तरी ध्यानाचा अभ्यास सोडू नका. ध्यान करतच राहा. ध्यान हो की न हो, मन स्थिर हो की न हो, ध्यानाचा अभ्यास कधीही सोडू नका. स्वामी विवेकानंद एक गोष्ट सांगायचे. ते म्हणायचे की स्वाती नक्षत्रामध्ये शिंपला पाण्यावर येतो आणि असा ओपन होतो, उघडा होतो, आणि त्या शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्राच्या पाण्याचा थेंब पडतो. तो थेंब पडल्याबरोबर तो शिंपला बंद होतो आणि पाण्याच्या तळाशी जाऊन बसतो. आणि तिथे जाऊन बसल्यानंतर त्या एका बूंद, फक्त एक बूंद तिथे पाणी आहे, त्याच्यावर तो काम करतो आणि शेवटी त्या एका स्वाती नक्षत्राच्या पाण्याच्या थेंबामधून एक सुंदर मोती तयार करतो, मोत्याचे शिंपले. तशा प्रकारे आपण गुरुकडून मंत्र घेतला की एकदम तळामध्ये जाऊन बसायचं आणि मग आपण सतत प्रयत्न करत राहायचे. त्या गुरुने दिलेल्या मंत्रावर ध्यान करत राहायचं आणि त्याचा मोती बनवायचा, त्या पाण्याच्या थेंबाचा मोती बनवायचा. त्यासाठी आपल्याला शांतपणे बसून प्रयत्न करावे लागतील. म्हणून इथे साक्षी भावानं बघायचं आहे. मी मन नाही, हे विचार येत आहे मनामध्ये, येऊ द्या ना, मी बघतो आहे, मी फक्त बघणार आहे. ह्या मनाच्या पडद्यावर चांगले विचार येतील, निघून जातील, वाईट विचार येतील, निघून जातील. काहीही तिथे चिकटून राहत नाही कायमचं. ते असे येतात आणि जातात, येतात आणि जातात. जसे प्रवासी असतात ना, आपण बघून रस्त्याच्या बाजूला बसलो तर कितीतरी गाड्या येतात, गाड्या जातात, लोक येतात, लोक जातात. तशा प्रकारे हे विचारसुद्धा मनाच्या पडद्यावर येतात आणि निघून जातात. तो गेला विचार की तो पुन्हा येत नाही, ना आलाही पुन्हा तरी पुन्हा निघून जातो. कधीकधी चांगले पण विचार येतात, कधीकधी काव्य पण सुचतं, कधीकधी अभ्यासाचे विषय पण आपल्या मनामध्ये येतात. म्हणजे तिथे काहीही येऊ शकतं, येऊ द्या. चांगलं येवो, अश्लील येवो, वाईट येवो, ते येऊन निघून जाऊ द्या. तुम्ही फक्त बघा, मुळीच विचलित होऊ नका. कारण विचार म्हणजे तुम्ही नाही, विचार म्हणजे मन. आणि हे जे बदल होत आहे ते मनामध्ये होत आहे. मनामध्ये विचार आहे आणि मन तर तुमचं आहे. तुम्ही विचार बदलू शकता, काढून फेकू शकता, नष्ट करू शकता, मनाला विचार शून्य करू शकता, कारण तुम्ही मनाचे मालक. तर मनाकडे बघत राहा. ते सुरुवातीला सगळे विचार येतील, निघून जातील आणि मग हळूहळू येतील. जसं आपण बोर्डवर बघतो ना ॲडव्हर्टाईजमेंट, त्या ॲडव्हर्टाईजमेंट बोर्डवर आपल्याला दिसतं एक एक लाईन, एक लाईन येते, निघून जाते, दुसरी लाईन येते, निघून जाते, तिसरी लाईन येते. तशा प्रकारे मनाच्या पडद्यावर असे विचार तरंगतील. ते येतील, निघून जातील, पुन्हा येतील, निघून जातील. त्याच्यामध्ये चांगले असणार, वाईटही असणार, अश्लील असणार, सगळं असणार. पण फक्त साक्षी रूपानं बघत राहा आणि बघा, काही दिवसामध्येच तुमचं मन शांत होईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरे सुरुवातीला एवढे विचार यायचे, आता तर विचार येणं कमी झालं, आता फारच थोडे विचार येतात. आणि ते पण त्यामध्ये पण बरीच गॅप असते, सतत येत नाही. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की हे कसं शक्य झालं. पण हे शक्य झालं तुमच्या प्रयत्नामुळे, तुमच्या चिकाटीमुळे, तुमच्या धैर्यामुळे. एका दिवसामध्ये हे साध्य होणार नाही. लागतील 10, 15, 20 वर्ष लागतील. पण करत राहा, चिकाटीनं करत राहा, नेटानं करत राहा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मन जेव्हा शांत होते तेव्हा लाभते अनुभूती, आत्मरूपाचे दर्शन होते, नाही उरत कसली भीती. आणि जेव्हा तुमचं मन पूर्णपणे शांत होईल, मग विचारांना येऊ द्यायचं की नाही द्यायचं हे तुम्ही ठरवाल.
आता तुम्ही मनाचे मालक झालेले आहेत. विचार जर येत असेल तुम्ही त्याला थांबवू शकता. त्या विचाराला तुम्ही येऊ देण्यातच थांबवू शकता. आणि आला तरी तो खूप स्लो येईल आणि एखादाच विचार येईल. आणि असं करता 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 विचार येणंच बंद होऊन जाईल. तुम्ही मनाकडे बघायला लागले की विचार घाबरतील. विचार तुम्हाला घाबरतील. त्यांना वाटेल की आपल्याला कोणीतरी बघत आहे. ते येणार बाहेर पडणारच नाही. जेव्हा ते येणंच थांबून जाईल तेव्हा ते आपोआपच नष्ट होतील. मग तुम्हाला विचारांची गरज राहणार नाही. जेव्हा तुम्हाला काही लिहायचं आहे, वाचायचं आहे, तेव्हा तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा विचार येतील, तुम्हाला नाही पाहिजे तर विचार मनामध्ये येणार नाही. तुमच्या इच्छेशिवाय तुमच्या मनामध्ये विचार येऊच शकत नाही. बघा, म्हणजे विचार काय झाला तर तुमचं एक साधन झालं. एक शर्ट आहे, तुम्ही अटकून ठेवून दिलं. जेव्हा बाहेर जायचं आहे शर्ट घातलं, बाहेरून आले की शर्ट काढून ठेवलं. जेव्हा लिहायचं आहे पेन घेतला, लिहिलं, लिहिणं संपलं, पेन ठेवून दिला. जेव्हा विचारांची गरज आहे तेव्हा विचार घेतले, लिहिलं, काम संपलं, विचार सोडून दिले. शांत आत्मभावामध्ये. तिथे विचाराचं काही काम नाही, विचाराची गरजच नाही. तेव्हा कुठे तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल. मन जेव्हा अशा प्रकारे शांत होईल की विचार येणंच थांबून जाईल, तेव्हा मग तुम्हाला दिसेल की अरे तुम्ही तर मन नव्हतेच, तुम्ही तर आत्माच होते. तुमच्यामध्ये विचार आहेच कुठे? तुमच्यामध्ये विचार नाहीच आहे. पण जोपर्यंत मन विचारशून्य होत नाही तोपर्यंत ती अवस्था मात्र प्राप्त होत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला मनाला विचारशून्य करण्यासाठी पहिल्यांदा एकाग्र करायचं, पहिल्यांदा भगवंतावरती स्थिर करायचं. ह्या वेगवेगळ्या वृत्ती कमी कमी करून एकच वृत्ती ठेवायची. नंतर त्या एका वृत्तीच्या सुद्धा पलीकडे जायचं. मग आपल्याला ध्यानामध्ये यश मिळेल. त्या ध्यानाद्वारे आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल. आपल्याला कळेल की आपलं स्वरूप कसं आहे. मग सगळे जन्ममृत्यूचे बंधनं तुटून पडतील. मन जेव्हा शांत होते तेव्हा लाभते अनुभूती. आत्मरूपाचे दर्शन होते, नाही उरत कसली भीती. मग जन्म मृत्यू जरा व्याधी कसलीही भीती राहत नाही. ना मृत्यूची भीती राहत, ना रोगाची भीती राहत, ना शोकाची भीती राहत. कारण तुम्हाला कळलं असते की तुम्ही अमर आहेत, तुम्ही अमर स्वरूप आहात, तुम्ही अमृत आहात. हे तुम्हाला शेवटी कळून चुकतं. म्हणून ध्यानाद्वारे तुम्हाला जीवनाचे ध्येय साध्य करता येतं. पण अशा प्रकारे ध्यान करावं लागेल, चिकाटीनं करत राहावं लागेल, उत्साह ठेवून करत राहावं लागेल. आणि कधीही भयभीत न होता सगळ्या समस्यांचा सामना करावा लागेल. तर ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊ. नका सोडू ध्यानाभ्यास. ध्यानाबद्दल उत्सुकता सगळ्यांना वाटत असे. ध्यान करणे कठीण आहे, करतो तोची जाणत असे. सुरुवातीला उत्साह वाटतो, टिकतो फारच थोडे दिवस. काहीतरी कारण सांगून ध्यानाचा करतो आळस. कर्म करणे सोपे आहे, मन राहते गुंतून कामात. ध्यानासाठी शांत बैसता, जुने विचार करती आघात. विचारांचा सामना करणे सगळ्यांनाची शक्य नसे. विचारांचे प्राबल्य बघून मन भयभीत होत असे. कसे आहे अवचेतन मन, हे ध्यानानेच कळू शकते. चंचल मनाला संयत करणे अशक्य प्राय वाटू लागते. नका सोडू ध्यानाभ्यास, बघा केवळ साक्षी होऊन. ध्यानाचा अभ्यास करिता मन जाईल शांत होऊन. मन जेव्हा शांत होते तेव्हा लाभते अनुभूती. आत्मरूपाचे दर्शन होते, नाही उरत कसली भीती, नाही उरत कसली भीती. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. ओम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।